नमस्कार. करिअर गायडन्स अँड मोटिवेशन बाय डी के सर या सिरीजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. लक्षात घ्या, आज आपण कुठल्या फील्डमध्ये जेव्हा जातो तेव्हा पाहतो की आज आपल्याला बरेच लोक जे आहेत ते काही लोक सक्सेस झालेले दिसतात आणि काही लोक अनसक्सेसफुल झालेले दिसतात. कारण आजकाल काय झालेलं आहे की मुलांचं म्हणजे जे आज समजा जे यंग जनरेशन आहे याच्यामध्ये विषय असा झालेला आहे की आपली ध्येय निश्चित नाही आहे. म्हणजे एखाद्या रूमवरचे काही मित्र बँकिंग करत असेल तर बाकीच्यांना बँकिंग करावं वाटते. एखाद्याच्या घरात कोणी एमपीएससी झालेला असेल त्याच्या घरातल्या सर्वांना एमपीएससीच करावं वाटते. आणि आज मुलं असे आहेत की काही लोक बँकिंग करतात, बँकिंग सोबत एमपीएससी करतात, काही लोक यूपीएससीची एक्झाम देऊन पाहतात आणि काही लोक तेच क्लास पुढे देतात. म्हणजे आज आपली ध्येय निश्चित नाही आहे. कारण तुम्ही जर एखाद्या फोर व्हीलरमध्ये बसले आणि तुम्ही एखाद्या स्टॉपवरून न्या, त्या स्टॉपवर असणारे जे कुत्रे आहेत ते तुमच्या मागे लागतात फोर व्हीलरच्या, पण ते काही अंतरावर सोडून देतात, पुन्हा वापस येतात, पुन्हा एखादी फोर व्हीलर दिसली पुन्हा ते त्याच्या मागे लागतात फोर व्हीलरच्या आणि ते पुन्हा काही अंतर गेल्यावर सोडून देतात. तर अशी परिस्थिती तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही कधी वाघाने पहा. वाघ जेव्हा एखाद्या शिकारीवर जेव्हा नजर टाकतो आणि जर तो त्या शिकारीच्या मागे लागला तर तो तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत ते शिकार त्याला सापडत नाही. मग ते 1 किलोमीटर असो की 5 किलोमीटर असो, ठीक आहे. म्हणून तुमच्या लक्षात येईल की अशी ध्येयची जी वाघासारखी ठेवा. तुम्ही जर एखादी ठरवलं समजा तुम्ही ठरवलं की मला एमएससी मॅथ्समध्ये करिअर करायचं आहे, तुम्ही एमएससी मॅथ्सच करा, दुसरं काहीच करू नका. कारण तुला स्वतःला सेल्फ दिली पाहिजे की नाही मला करिअर याच्यातच करायचं आहे. जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला बँकिंग करायचं तर एक ध्येय निश्चित ठेवा आणि बँकिंगच करा, बाकी दुसरं काहीच करू नका, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित ठेवता तेव्हा तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. तुम्ही पाहत असाल बऱ्याचदा तुम्ही एखादी गोष्ट अचीव करताना खूप सारे संकट येतात आणि संकटांना कधी घाबरून जाऊ नका. कारण लक्षात घ्या, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते, नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही त्या फील्डशी चिकाटीने त्या फील्डमध्ये कार्यरत राहा, नेहमी त्या फील्डवर वर्क करत राहा. तुम्ही त्या फील्डमध्ये एक सक्सेसफुल होऊन असा. पण आता एखादी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक जण प्रत्येक फील्डमध्ये सक्सेस होते असं नाही. आता समजा उदाहरणार्थ एमएससी मॅथ्स जर तुम्ही केलं तर सर्वजण एमएससी मॅथ्समध्ये सक्सेसफुल होतीलच असं नाही. तुम्ही कुठल्या फील्डमध्ये एखादं उदाहरण घ्या, त्या फील्डमध्ये सगळेजण सक्सेसफुल होत नाही का? कारण त्या फील्डमध्ये तुम्हाला स्वतःचं काहीतरी इनपुट द्यावं लागते, स्वतःचं काहीतरी त्यामध्ये इन्व्हेन्शन करावं लागेल, तेच तुम्ही त्या फील्डमध्ये सक्सेसफुल व्हा. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक व्यक्ती होता जो खूप चांगला बिझनेसमॅन होता. त्याचा जो मुलगा आहे त्याला पाहायचं होतं की आपल्या मुलामध्ये ही कॅलिबर आहे की नाही किंवा आपला मुलगा एवढाच हुशार आहे की नाही ते त्याला क्वालिटी टेस्ट करायची होती. म्हणून त्याने काय केलं की तो जो व्यक्ती होता त्या व्यक्तीने काय केलं की त्याच्या मुलाला सांगितलं की मी तुला एक म्हणे बॉक्स देईल म्हणे. तो बॉक्स म्हणे मार्केटमध्ये जायचा आहे आणि तो जेवढे रुपयाचा त्या वस्तू निघून त्याच्यापेक्षा जास्त रुपयाला विकून द्यायची. मग त्याने काय केलं, त्याच्या वडिलांनी त्याला सकाळी तो बॉक्स दिला, मार्केटमध्ये गेला, तेव्हा त्याने तिथे ओपन केला तर तेव्हा त्याच्यामध्ये काय निघालं ते गहू निघाले. आता गहू होते 100 रुपयाचे. त्याला प्रश्न पडला याच्यापेक्षा जास्त रुपयाचे कसे विकायचे. मग त्याने काय केलं की 100 रुपयाचे गहू त्या गव्हाचा बनवला आटा आणि आटा त्याने विकला आणि तो आटा त्याने 120 रुपये विकला. तो खूप खुश झाला की आपण दिलेला टास्क कंप्लीट केली. तो घरी आला, खूप खुश होता. त्याचे वडील म्हणाले ठीक आहे म्हणे, आता उद्या मी तुला जी वस्तू देईल म्हणे त्याच्यापेक्षा जास्त किमतीने ती विकून दाखवायची म्हणे आजच्या पेक्षा. मग त्याला प्रश्न पडला की उद्या काय देईल आपल्याला आपले वडील. तर मग त्या पुढील वडिलांनी पुन्हा त्याला एक डबा दिला. तो डबा घेऊन मार्केटमध्ये गेला, त्याने ओपन केला, पाहतो तर काय पुन्हा गहूच निघाले. मला प्रश्न पडला की त्या गव्हाचं नेमकं काय करायचं. त्याने काय केलं, हा गहू घेतले, त्या गव्हाचे त्याने हा गहू जे होते त्या गव्हाचा त्याने आटा बनवला, आट्याचे त्याने ब्रेड बनवले आणि ब्रेड त्याने ते त्याच्यापेक्षा जास्त किमतीने विकले. म्हणजे काय 120 रुपयाला विकले असं जास्त 150 रुपये झाले. आज तो खूप खुश होता. घरी गेल्यानंतर तुझ्या वडिलांना तो खूप आनंदाने सांगतो की मी आज तुझे टास्क आहे कंप्लीट करून दाखवली, मी जास्त रुपयाला विकून दाखवली. त्याचे वडील पुन्हा एवढे आनंदी नव्हते. त्याचे वडील म्हणे उद्या पुन्हा मी तुला एक टास्क देईल म्हणे, आज जेव्हा रुपये विकले त्याच्यापेक्षा म्हणजे जास्त रुपयाला पुन्हा एकदा विकून दाखव म्हणे. त्याची मूळ किंमत जेवढी असेल त्याच्यासाठी डबल करून दाखव. मग त्याने काय केलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक डबा दिला जाते. तो डबा घेऊन तू मार्केटमध्ये जाते, मार्केटमध्ये गेला, ओपन करत केल्यानंतर पाहते काय पुन्हा त्यात दिवस निघाले. मग पुन्हा त्याला प्रश्न पडला की आता काय करावं. मग आता काय करते, तो जो गहू आहे त्या गव्हाचा तो आटा बनवते, आटाची त्याने ब्रेड बनवली आणि ब्रेडचा त्याने केक बनवला आणि त्या एवढ्या रुपयाचा होती काल 200 रुपयाला विकला, आज त्याने 200 रुपयाला विकला. आणि मग आज जेव्हा तो घरी गेला तर तुम्ही खुश होता, त्याच्या वडील खुश होते. म्हणून मग या गोष्टींवर काय लक्षात आलं, गहूच होते पण त्या गव्हाचे किती पैसे करायचे, किती पट पैसे करायचे हे कोणी ठरवलं तर त्या मुलाच्या क्वालिटीवर आणि त्या मुलाच्या तर्कशक्तीवर. आणि म्हणून लक्षात घ्या की या गोष्टींवर काय लक्षात आलं की एक माल का पैसा आहे, अक्कल का पैसा आहे. म्हणून कुठल्याही गोष्टी कुठल्याही फील्डमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल
जे आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला काहीतरी नवीन बनवावं लागेल आणि म्हणून जर तुम्ही तिच्यामध्ये स्वतःचं इनपुट दिसा तरच तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल